आजच्या ब्लॉगची सुरुवात निघालोय सातारला. मम्मीचा पासपोर्ट व्हेरिफिकेशन करायचं आहे. पासपोर्ट काढायला आता सातारला जायला लागते. गाडी काय तर गाडी काढून घेतो. कशीच गाडी घेतो. गाडी काढून आता सातारला जायचं आहे. मम्मीचा पासपोर्टचं व्हेरिफिकेशन आहे त्याच्यावरती 5 मिनिटं थांबा. तुम्हाला गाडी काढून मी परत सांगतो काय निघालोय पासपोर्ट काढायला. मम्मीचं आमच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशन करायचं म्हणजे एकदा व्हेरिफिकेशन झालं की डायरेक्ट पासपोर्ट घेऊन जातो घरी. आत्ता आम्ही आलोय उमरसच्या पुढं. आता ही नवीन सिस्टीम आल्या, जरा नवीन सिस्टीम म्हणजे इथं नवीन झाल्या आत्ताशी. स्पीड कॅमेरा उमरसच्या पुढं म्हणजे चालू आहे ती का नाही अजून काय समजलेलं नाही. स्पीड लेनचा ते इशारा पण टाकलेला नाही की त्याच्यावर. आता सातारामध्ये पोचलोय. गाडी बंद करून आता निघालोय बाहेर. चेक करतो कुठं ते ऑफिस आहे. मम्मी आणि ते उतारलेत. बघूया कसं कसं विषय होतोय. असं जरा वरंग आहे. गाडी लॉक करतो. गाडी लॉक केल्या. गाडी आपली पार्क केली आहे रस्त्या कडेला. बघूया आता निघालोय चालत वर. आलोय आता पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे. कुठं गेलं सातारचं पोस्ट ऑफिस. सातारचा मेन चौक आहे जरा म्हणाय गेलं तर तसं. आणि इकडं स्टँड आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. हा रोड असाच वर जातो कासपाटाच्या तिकडं साताऱ्यात. सापडलं चौकात पोस्ट ऑफिस आहे तिथं कोपऱ्यावर. गाडी लावल्या तिकडं वर पार्किंगला. आता निघालोय पोस्ट ऑफिसला. गर्दी लय चौकात या. राजधानी सातारा. गाड्या कुठून येतात धपाधप गाड्यांची क्रॉसिंग चालू आहे बा. कुठनं पण येतं. इथं आहे आता व्हेरिफिकेशन. आलोय पोस्ट ऑफिस. आता चेक करतो. तुम्हाला परत सांगतो काय विषय झाला. काय विषय झालाय पोस्ट ऑफिसमध्ये सातारच्या. हे आहे ते व्हेरिफिकेशनचं. इथं चाललंय व्हेरिफिकेशन करायला. आता आम्ही बसलोय लाईनला ते कारण की बॅच वाईज असतंय. आमचा 3ची बॅच आहे 3 वाजताची. आमचा तर 3 वाजायला झाले. येईल नंबर. झेरॉक्स काढायला आलो. झेरॉक्सचं 2 तिथं त्यांनी सांगितलं की 2 झेरॉक्स कमी पडतात. ही जन्मताची आणि बँकेच्या अकाउंटची झेरॉक्स लागते. त्यामुळे येतं इथं पोस्टाच्या बाजूला जायचं. आता निघाली परत झेरॉक्सला. 2 रस्ते आहेत पोस्टाला. आपण पहिल्या स्टार्टिंगला स्टार्टच्या रस्त्याने गेलो. आता दुसरा रस्ता आहे मागचा. 2 रस्ते आहेत. त्याच्या साईडला BSNLचं पण ऑफिस आहे. BSNL हा बँकेचा रस्ता आहे. हे 2 साईडला असतात. 2 साईड असतात. तुम्ही पोस्ट ऑफिसच आहे. झेरॉक्स देतो तिथं. व्हेरिफिकेशन झालंय.
आता निघालोय, आता घरी जायचं आहे. आता निघालोय, गाडी बघतो, गाडी लावल्या. बघूया आता, गाडी घेतो. लावलेली गाडी, आलोय आता गाडी कशी. गाडी आता आपली इथं आहे, इथं लावले. करतो जायचं, वेट कराड आता गेलं पाहिजे. उचलो आता घरी, गाडी जरा पाऊस लागल्यामुळे घाण झाली आता सगळी. तर जातो घरात, घरी आता मस्त चहा पिऊया. कालचं राहिलेलं काम आज सुरू आहे. काल जरा वरची लाईन फक्त मारलेली, आता पूर्ण गोल पाईपला लाईन मारायची चालल्या. 15 तारखेनंतर फुल जोश मध्ये काम चालू होईल आमचं. ते बघा, खजिनदार आहेत, झाट काय काम करत नाही. आता जरा घाण काढायचं आहे, जरा काँग्रेस आलाय, हे काढून ही साहित्य इकडे शिफ्ट करायचं आहे. बाकीचं देवानं आमचं साहित्य काढायचं आहे, त्याच्यामुळे इथली जरा घाण काढायची चालल्या. ही खजिनदार आमचं वाकं ना ते, काय काम करना ते, त्यामुळे आता पोरांनी त्यासनी वाकिवलंय बरोबर. आमच्या मंडळाचे खजिनदार आहेत सुशांत पाटील. मटेरियल शिफ्टिंग चाललंय, कारण की इथं आता दुसरं मटेरियल येणार आहे. आता ही मटेरियल इथं शिफ्ट करायचं आहे सगळं. बघा असं आहे, शिफ्ट करून आता ही बाकीचं मटेरियल अजून येणार आहे. तर खाली ट्रकचं मटेरियल येतंय, काय नवीन करायला लागते अजून आम्हाला. मटेरियल आता पॅकिंग झालेलं आहे, शिफ्टिंग करून इथं पॅक करून ठेवलंय. बाकीचं पण पॅक करायचं आहे, पण आता बाकीचं मटेरियल वरनं खाली काढायचं आहे. वर आमचं थांबा तुम्हाला दाखवतो. वर तिथं ती झेंडा दिसतोय, तिथं देवळ आहे आमचं, तिथं वर मटेरियल आहे अजून, ते दिसत असेल तुम्हाला, बारीक झूम करतो थांबा. तर बघा ते जरा दिसते झेंड्याच्या बाजूला, ते अजून लय मटेरियल आहे वर, ते अजून सगळं खाली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं बी बघायचं काय कसं व्यवस्था आहे ती ग्राउंडवर आणून. 15 तारखेपासून पुढं ती मग आम्ही स्ट्रक्चर चालू करणार उभं करायला. हे बघा, त्याने आज घेतले शेकोटी आमची ग्रुपची तयार करायला जाळायला. नाही त्यांना दाखवा की, दाखवलं की नाही त्यांना घेऊन या इकडे. आज त्यांचं हे आहे, आज पेटवून दाखवायला. हे बघा, गोळा करते साहित्य, गोळा करायला पाहिजे जरा शेकोटी करायला. अरे त्या मागणी दूर आला यार, सुशांत पाटलांनी चॅलेंज घेतले आज शिकुटी करायची. आता बघूया काय पूर्ण करतील. आता ते गेले ते आले काय शिष्य काय आज त्यांनी सांगितलं मी एका ठोक्यात जाऊन दाखवतो, एका ठोक्यात. काल ते झाले थोडं ए ब्रश जायची बाबा, आमचा पैसा महागायले. थोडीफार दगड पण आहेत आता काठी रंगवलेली आहे चांगली. सुट्टी देणार नाही ते साहेब आज, काय बघूया. आले मोगाज काठीला कलर दिला, दाखवा इकडे. माझी साहेब हातातलं काय चॅलेंज लावा, ही काय पेटणार नाही. गाडी नाही करत आता का आलं की मला जीएच पिटी गेली वाया गेली खाली गाडी त्याच्या भेटलंय. काय केलं करायचं मला मागातून शिष्य आले, गुरुंचे शिष्य आले तिथं. गुरु त्यात शिष्य बसले आज, म्हणले थकवा होतोय मला. सांगा पेटल का नाही आता काय माहित नाही, पण बघूया दगड टाकलं काय विषय. हे तलाटे आहे ती, काय कामकाज असलं तर बघा तुमचं करून देतील सगळं. काही बोलू पण पेटलंच पाहिजे, नाही पेटत असेल पेटवा येतं
ए तुम्ही जळव्यासनी डिस्टर्ब करू नका, जळवी जाळ करतोच काय झालं तरी. तुम्हाला काय कमी लेखताय वे? मोठे कापड गेले